श्री गुरुपादुकाभ्यां नमः. परमपूज्य स्वामी प्रज्ञानंद लिखित ओंकार स्वरूपा सद्गुरू समर्था या ग्रंथाचं वाचन आपण ऐकत आहोत. आज ऐकूया या ग्रंथातील प्रकरण 4 ओंकार स्वरूपा सद्गुरू समर्था याचा भाग 1. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरः गुरुः साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. आज व्यासपौर्णिमेचा अतिशय पुण्यपावन असणारा असा दिवस आहे. भारतामधल्या सर्व सांप्रदायिकांनी एकत्र जमून आपल्या गुरूंच्या परंपरेचं स्मरण करावं. ज्याकरता संप्रदाय निर्माण झाला, धर्म निर्माण झाला, ते मूळ उद्दिष्ट उत्तम तऱ्हेनं समजावून घ्यावं आणि जी साधना आपल्याला आपल्या गुरूंनी दिलेली आहे ती साधना, उपासना दृढ निश्चयानं पुढं चालू ठेवावी. याकरता परंपरेच्या सगळ्या महात्म्यांना आवाहन करून त्यांचे शुभाशीर्वाद घ्यावेत. अशा तऱ्हेची परंपरा शतकानुशतकं भारतात चालत आलेली आहे. गुरुपौर्णिमा, व्यासपौर्णिमा या नावाने आजच्या दिवसाचा गौरव केला जातो. व्यास हे भारतातलं परंपरेप्रमाणे, श्रद्धेप्रमाणे चालत आलेलं किंवा मान्यता पावलेलं, परिपूर्ण विकास झालेलं असं व्यक्तिमत्व होतं. व्यास हे स्वतः तपोनिधी होते. त्यांनी धर्म संरक्षण केलं. ते तत्त्वज्ञानी होते. वेदांचे त्यांनी 4 भाग केले. तो काळ असा होता की ज्ञान हे अमर्याद पडून राहिलेलं होतं. व्यासांनी या अमर्याद ज्ञानाचे 4 व्यवस्थित विभाग केले. समुद्रासारख्या असणाऱ्या अफाट ज्ञानाला अभ्यासाची एक शिस्त लावून दिली. ती इतकी आदर्श, इतकी उत्तम की आज 20व्या-21व्या शतकामध्ये भारतीय तत्त्वज्ञान म्हणजे काय, धर्म म्हणजे काय, संस्कृती म्हणजे काय, नीती म्हणजे काय, हे सगळं जर समजून घ्यायचं असेल तर व्यासांनी विभागणी केलेल्या किंवा व्यासांनी लिहिलेल्या या अतिश्रेष्ठ असणाऱ्या अशा वाङ्मयाचाच मागोवा घ्यावा लागतो, परामर्श घ्यावा लागतो. स्वतः अत्यंत श्रेष्ठ ज्ञानी असताना समाजाच्या कल्याणाकरता, विश्वाच्या कल्याणाकरता व्यासांनी हे काम केलं. म्हणून व्यास हे सर्व संप्रदायाचे कुलगुरू असं मानलं जातं. जगत कल्याण, विश्वकल्याण हा जो आपल्या परंपरेचा आणखी एक विचार विशेष आहे, तो परिपूर्णतेनं व्यासांच्या या लेखनामध्ये, विचार वैभवामध्ये आपल्याला पाहायला मिळतो. व्यासांच्या संदर्भामध्ये प्रसिद्ध असणारा श्लोक, ज्यानं त्यांना वंदन केलं जातं, नमोस्तुते व्यास विशाल बुद्धे फुल्लारविंदायतपत्रतेन येन त्वया भारततैलपूर्णः प्रज्वालितो ज्ञानमयः प्रदीपः. व्यासानी आपल्या प्रतिभेनं, आपल्या ज्ञानानं, ज्ञानाचा एक अखंड प्रकाशमान होत राहणारा असा दिवा लावून ठेवला आहे. त्यांनी दिलेल्या ज्ञानाच्या प्रकाशामध्येच पुढे सगळे वैज्ञानिक, सगळे पंडित, सगळे अभ्यासक वेगवेगळ्या गोष्टींचं संशोधन करीत राहिले. व्यासानी महाभारत लिहिलं, 18 पुराणं लिहिली. हे सगळं ज्ञान सोपं व्हावं, लोकांना कळावं, त्याकरता कथारूप पुराणं लिहिली. नानाविध तऱ्हेचे सिद्धांत मांडले आणि एकूण सगळ्या विश्वालाच विश्व हे मोहरे लावावे, ज्ञानदेव म्हणतात त्याप्रमाणे अशा तऱ्हेची गतिमान प्रेरणा व्यासांनी दिली. व्यासांच्या नंतर काही शतकानंतर शंकराचार्यांनी नेमकं हेच काम केलं. वेगवेगळ्या संप्रदायांचं परस्परांच्यावर आक्रमण त्या काळात होत राहिलेलं होतं. बौद्ध, जैन, कापालिक या सर्वांनी बऱ्यावाईट मार्गांनी आपल्या पंथाचा पगडा या समाजमनावर बसवलेला होता. सैरभैर झालेल्या सामान्य लोकांना खरा धर्म कोणता, खरं तत्त्वज्ञान कोणतं हे कळेनासं झालं होतं. पण शंकराचार्यांनी पुन्हा एक वार या सगळ्या ज्ञानाची व्यवस्था आपल्या लेखनातून केली, तत्त्वज्ञानातून केली. म्हणून शंकराचार्यांचं कार्य आणि व्यासांचं कार्य हे अगदी एकमेकांना अनुरूप, एकमेकांना पूरक
असं आहे. व्यासांनंतर शंकराचार्यांच्या विद्वत्तेचा गौरव केला जातो. म्हणून शंकराचार्यांना अभिवादन करत असताना शंकरं शंकराचार्यं केशवं बादरायणं सूत्रभाष्यकृतो वंदे भगवन्तौ पुनः पुनः. शंकराचार्यांनाही भगवान असं विशेषण वापरलं जातं आणि व्यासांनाही भगवान असं विशेषण वापरलं जातं. साक्षात भगवंतानेच त्यांच्या रूपानं अवतार घेतला आणि हे अध्यात्माचं निशाण सतत फडकत ठेवलं. यांच्याबद्दलची कृतज्ञता आजच्या दिवशी या दोघांचं पूजन करून आपण व्यतीत करीत असतो. आज इथेच थांबूया. या पुढचं वाचन नंतरच्या भागात ऐकूया. राजाधिराज श्री सद्गुरुनाथ महाराज की जय.